नमस्कार, मी ऋषिकरत मित्रांनो, जर तुम्हाला पॅन कार्ड काढायचं असलं तर घरबसल्या तुम्ही मोफतमध्ये पॅन कार्ड काढू शकता. आता पॅन कार्ड काढण्याचे या ठिकाणी 3 पोर्टल आहेत बघा. या ठिकाणी एक म्हणजे यू-टी-आय, दुसरं म्हणजे एन-एस-डी-एल आणि तिसरं म्हणजे इन्कम टॅक्स. आता आपण हे पॅन कार्ड पॅन कार्ड काढणार आहोत इन्कम टॅक्सच्या पोर्टलवरून. या पोर्टलवरून पॅन कार्ड काढताना तुम्हाला कोणत्याही प्रकारची फीज द्यायची गरज नाही. अवघ्या 5 मिनिटामध्ये तुम्ही तुमचं पॅन कार्ड हे काढू शकता. ते ऑनलाईन पॅन कार्ड कशाप्रकारे काढायचं याची ए टू झेड माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहे. त्यामुळे मित्रांनो, व्हिडिओ नक्की तुम्ही शेवटपर्यंत बघा. आपल्या चॅनलवर जर तुम्ही पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. असेच नवनवीन व्हिडिओ आम्ही तुमच्यासाठी घेऊन येतो. जर तुम्हाला काही विचारायचं असलं तर व्हिडिओला कमेंट करा किंवा व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टेलिग्रामचा ग्रुप दिला आहे, त्यावरती तुम्ही अजूनही जॉईन झाला नसेल तर त्यावरती जॉईन व्हा. त्यावरती डायरेक्टली तुम्ही आमच्याशी बोलू शकता किंवा तुमचे प्रश्न आम्हाला विचारू शकता. नक्कीच आमची टीम तुम्हाला त्वरित प्रतिसाद देईल. चला तर या ठिकाणी ऑनलाईन पॅन कार्ड कशाप्रकारे काढायचं आहे बघूयात. आता मित्रांनो, हे तुम्हाला जर पॅन कार्ड काढायचं असेल तर यू-टी-आयमधून काढू शकता आणि एन-एस-डी-एलमधून सुद्धा काढू शकता. दोन्हीसुद्धा प्रोसेस या ठिकाणी सेम आहेत. त्या ठिकाणी तुम्हाला दोन्हीसुद्धा पोर्टलने हे पॅन कार्ड काढण्यासाठी तुम्हाला सारखाच कालावधी लागतो. पण आपण ज्या मेथडने पॅन कार्ड काढणार आहोत त्या पॅन कार्डद्वारे तुम्ही अवघ्या अर्ध्या तासामध्ये तुम्ही तुमचं पॅन कार्ड हे तुमच्या मोबाईलवरती बघू शकता आणि तेही सुद्धा मोफत. चला तर या ठिकाणी ऑनलाईन कशाप्रकारे पॅन कार्ड काढायचं बघूयात. सर्वप्रथम मित्रांनो, तुम्हाला गुगलवरती यायचं आहे. आता जर तुमच्याकडे मोबाईलवर असाल तर तुम्ही मोबाईलवर सुद्धा पॅन कार्ड काढू शकता. काहीही प्रॉब्लेम तुम्हाला या ठिकाणी येणार नाही. आता माझ्याकडे PC आहे म्हणून मी लॅपटॉपवर करतोय. या ठिकाणी बघू शकता इन्कम टॅक्स सर्च करा, होम इन्कम टॅक्स डिपार्टमेंट. मोबाईलवरती सुद्धा सेम प्रोसेस आहे आणि तुम्ही जर PC किंवा लॅपटॉपवर करत असाल ती सुद्धा सेम प्रोसेस. या ठिकाणी बघू शकता क्विक लिंकच्या खाली तुम्हाला लिंक, आधार वगैरे, व्हेरीफाय, पॅन डिटेल्स या पद्धतीने ऑप्शन देण्यात आले. यामध्ये तुम्हाला इन्स्टंट ई पॅन म्हणून एक ऑप्शन दिलं आहे बघा. या ठिकाणी इन्स्टंट ई पॅन या ऑप्शनवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. आता क्लिक केल्यानंतर या ठिकाणी तुम्ही बघू शकता तुमच्यासमोर अशा प्रकारे न्यू पोर्टल ओपन होईल. या ठिकाणी गेट अ न्यू ई पॅन आणि चेक डाउनलोड किंवा आधार कार्ड या ठिकाणी ऑप्शन आहे तुम्हाला. तर गेट अ न्यू पॅनवरती क्लिक करा. क्लिक केल्यानंतर या ठिकाणी तुम्ही बघू शकता इंटर आधार डिटेल्स, OTP, व्हॅलिडेट आधार डिटेल्स आणि अपडेट पॅन डिटेल्स. 4 स्टेपमध्ये तुम्हाला तुमचं पॅन कार्ड येतं आहे. या ठिकाणी तुम्हाला 12 अंकी तुमचा आधारचा नंबर टाकायचा आहे. या कन्सर्टला आय कन्फर्म दॅटला टिक करा आणि कंटिन्यू ऑप्शनवरती या ठिकाणी क्लिक करायचं. तर या ठिकाणी मी कंटिन्यू करतो. तुमच्या आधार कार्डवरती या ठिकाणी OTP पाठवायचा आहे. कन्सर्टला टिक आणि जनरेट आधार OTP यावरती क्लिक करा. आता तुमच्या आधार कार्डचा जो मोबाईल नंबर लिंक असेल त्यावरती 6 अंकी OTP जाईल. तो OTP या ठिकाणी टाकायचा आहे. त्यासाठी तुम्हाला 10 मिनिटाचा टाईम दिला जातो. या आय ॲग्रीवरती क्लिक करा, OTP टाकायचा आणि कंटिन्यूवरती क्लिक करायचं. आता पॅन कार्डवर जसे डिटेल्स सर्व डिटेल्स येतील. आता तुमच्या आधार कार्डला ईमेल ID लिंक नसल्यामुळे या ठिकाणी लिंक ईमेल ID म्हणून एक ऑप्शन येईल. जर असेल तर येणार नाही, त्यावरती क्लिक करा. तुमचा ईमेल ID जो तुम्ही यूज करत आहात ते टाका आणि सेंड OTP वरती क्लिक करा. तुमच्या ईमेलवरती OTP जाईल. तो OTP या ठिकाणी टाकायचा आहे. OTP व्यवस्थित टाकायचा आहे. ईमेलसुद्धा जो तुम्ही वापरत आहात, जो तुम्ही यूज करत आहात तो द्या. त्यावरती 6 अंकी OTP दिला आहे. OTP टाकायचा आणि सबमिट ऑप्शनवरती क्लिक करा. ईमेल आपला व्हॅलिडेट झालेला आहे. आय ॲक्सेप्ट दॅटला क्लिक करून या ठिकाणी कंटिन्यू ऑप्शनवरती क्लिक करायचं. तुमच्यासमोर अशा प्रकारे युअर रिक्वेस्ट फॉर ई पॅन हॅज बीन सक्सेसफुली झालेली आहे. आता खाली तुम्हाला एक या ठिकाणी ॲप्लिकेशन नंबर आला आहे. तो ॲप्लिकेशन नंबर तुम्हाला या ठिकाणी कॉपी करून ठेवायचा, जेणेकरून तुम्ही त्यावरती स्टेटस चेक करू शकता. आता अर्ध्या 1 तासानं परत तुम्हाला या ठिकाणी चेक करायचं. आपण 1 तासानं परत चेक करतोय. चेक करायला परत त्या पोर्टलला यायचं आहे. पोर्टलला आल्यानंतर परत इन्स्टंट ई पॅन या ऑप्शनवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. आता क्लिक केल्यानंतर परत थोडा वेळ वेट करा. या ठिकाणी परत तुम्हाला ते 2 ऑप्शन दाखवले जाईल, गेट अ न्यू ई पॅन आणि दुसरं म्हणजे चेक किंवा डाउनलोड पॅन कार्ड. तर या ठिकाणी चेक स्टेटस किंवा डाउनलोड पॅन या ऑप्शनवरती खाली तुम्हाला कंटिन्यू दिसतंय, त्यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर आता या ठिकाणी तुम्ही बघू शकता तुमच्यासमोर अशा प्रकारे पेज येईल. या ठिकाणी तुम्हाला तुमचा आधार कार्डचा नंबर टाकायचा, 12 अंकी तुमचा आधार कार्डचा नंबर टाकायचा आहे. ज्या आधार नंबरचं किंवा ज्या व्यक्तीचं आपण पॅन कार्ड आता काढलं होतं किंवा ॲप्लिकेशन केलं होतं आणि कंटिन्यू ऑप्शनवरती क्लिक करायचं. मी आधार नंबर टाकतो आणि कंटिन्यू करतो. कंटिन्यू केल्यानंतर त्यांच्या आधार कार्डवरती 6 अंकी OTP जाईल. तो OTP या ठिकाणी टाकायचा आणि कंटिन्यू ऑप्शनवरती परत क्लिक करायचं. क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर अशा प्रकारे येईल.
आता तुम्ही या ठिकाणी जर इन प्रोसेस दाखवत असाल तर समजायचं तुमचं पॅन कार्ड आलं नाही. आता या ठिकाणी पॅन अलॉटेड सक्सेसफुली म्हणजेच आपलं पॅन कार्ड या ठिकाणी आलेलं आहे. बघू शकता 12 एप्रिल 2024लाच आपण व्हिडिओ बनवला होता आणि एका दिवसामध्ये आपल्या या ठिकाणी पॅन कार्ड आलेलं आहे. आता त्याला एक PDF असते, त्या PDFला पासवर्ड असतो, दिनांक, महिना आणि वर्ष. समजा 30 सप्टेंबर 1981 जर तुमची डेट ऑफ बर्थ असतील फॉर एक्झाम्पलसाठी, तर खाली 30 या ठिकाणी 09/1981 अशा प्रकारे तुमचा या PDFचा पासवर्ड राहील. वरती बघू शकता या ठिकाणी तुम्हाला. आता या ठिकाणी मी सांगतो तुम्हाला पासवर्ड व्यवस्थित टाकायचा आहे. तुमची डेट ऑफ बर्थच या ठिकाणी तुमचा पासवर्ड राहील. या ठिकाणी बघू शकता डाउनलोड ई-पॅन म्हणून ऑप्शन आहे, त्यावरती तुम्हाला क्लिक करायचं. या PDFला पासवर्ड आहे, मी अगोदरच सांगितलं आहे. तुमचा डेट ऑफ बर्थ या PDFचा पासवर्ड असेल, त्यावरती तुमची डेट ऑफ बर्थ पूर्ण टाका आणि ओके करा. या ठिकाणी बघू शकता तुमचं पॅन कार्ड या ठिकाणी अशा पद्धतीने आलं आहे. जर मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तुमच्या मित्रमैत्रिणी नातेवाईकांना व्हिडिओ शेअर करायला विसरू नका. भेटूया अशाच नवीन व्हिडिओ. जय हिंद, जय महाराष्ट्र.